भरकटत चाललेल्या समाजात संतांच्या शिकवणीची नितांत गरज हबप विकास महाराज हगवणे. सध्या आधुनिकतेच्या बुरख्याखाली पाप, पुण्य, नीती, अनीती, स्वधर्म, कुलाचार यांची चाड विसरलेल्या आणि विनाशाकडे प्रचंड वेगाने भरकटत चाललेल्या समाजास योग्य दिशा दाखवण्यास संतांच्या शिकवणीची नितांत गरज आहे, असे मत श्रीराम वारकरी शिक्षण संस्था गिरवलीचे हबप विकास महाराज हगवणे यांनी व्यक्त केले. चिंचोडी देशपांडे तालुका आंबेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह नागपंचमी निमित्त कालच्या कीर्तनाप्रसंगी हबप विकास महाराज हगवणे बोलत होते. सदरील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन, सकाळी संगीत भजन, सायंकाळी हरिपाठ, 7 ते 9 कीर्तन तसेच रात्री 9 नंतर महाप्रसाद व हरिजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हबप आविष्कार महाराज पोखरकर आचार्य पिंपळगाव, हबप ज्ञानेश्वर महाराज येवले गंगापूर, हबप सुरेखाताई महाराज शिंदे कळंब, हबप दत्तात्रय महाराज रुकारी कोल्हारवाडी, हबप रोहित महाराज शेवाळे लांडेवाडी शेवाळवाडी, हबप भरत महाराज आनंदसर फुलवडे, हबप आदिनाथ महाराज जुन्नरकर खडकी पिंपळगाव, हबप भिकू महाराज आनंदराव शिनोली तसेच काल्याचे कीर्तन हबप विकास महाराज हगवणे गिरवली आदींची कीर्तन सेवा संपन्न झाली. सप्ताह कालावधीमध्ये माजी सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार अध्यक्ष माढा राज्यमंत्री शिवाजीराव दादा आढळराव पाटील, पंचायत समितीचे सभापती कैलास बुवा काळे आदींनी भेट दिली. सप्ताह कालावधीमध्ये चिंचोली देशपांडे जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण तसेच गावांमधून भव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद व चिंचोडी देशपांडे, मुंबईकर, पुणेकर, लांडेवाडी, शेवाळवाडी सर्व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार चिंचोली देशपांडे ग्रामपंचायत सदस्य समीर भाऊ देवंगे यांनी मानले. पुणे लोकन्याय न्यूज 24 ताससाठी मुख्य संपादक संदीप डोके. आणि काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण विकास महाराज हगवणे. खरं म्हणजे हगवणे महाराज हे एक गुरुकुल संस्था त्यांनी मुलांच्या माध्यमातून आज होत असताना बरेचसे कष्ट त्या निमित्ताने घेतले आणि चांगली मुलं त्या पद्धतीने तयार झालेली. मगाशी तिथं सांगितल्याप्रमाणे महाराजांनी एक मुलगा आपल्या गावातला आहे, तो सुद्धा भविष्यामध्ये एक चांगलं कीर्तन प्रवचन करू शकतो. एक विद्यालयाचं काम आज हगवणे महाराज आज गिरवली या ठिकाणी करीत असताना आत्ताच माझ्या अगोदर उपसरपंच लांडेचं सांगितलं, मी सुद्धा तो कार्यक्रम पाहत होतो. ते आढळराव वाचलं, मी पण म्हटलं ती काय मला वाटतं लांडेवाडीचं नाव घेईल, पण त्यांनी मुंबईचं नाव घेतलं म्हणून मी कन्फ्यूज झालं का बाई नक्की मुंबईची आहे का आपल्या लांडेवाडीची चिंचोडीची आहे. पण आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती आपल्या गावातली कन्या आहे आणि एक गोरगरीब घरामध्ये जन्मलेली कन्या आणि एक चांगल्या पद्धतीने आज मोठ्या अमिताभ बच्चनच्या सोबत आज तिने 50 लाखाचं बक्षीस त्या निमित्ताने मिळवलं. अशा हुशार मुली आज जरी आपल्या गावाकडे नसतील तर मुंबई या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने त्यांचे आई वडील असतील, एक छोट्याशा घरामध्ये आज चांगला व्यवसाय करून आज प्रपंचाच्या माध्यमातून मुलींना चांगलं शिक्षण देऊन एक मला वाटतं भारतामध्ये तो TV चॅनल चालू आहे, त्या चॅनलमध्ये या मुलीचं आज प्रात्यक्षिक सगळ्यांना पाहायला भेटलं. अशा मुलं आपल्या या गावामध्ये तयार होत असताना खरं म्हणजे नारोडी असेल लांडेवाडी असेल ही दोन्ही गावं अशी आहेत, एक सांप्रदायिक वारसा या गावांना आहे. अनेक ठिकाणी प्रवचन कीर्तन होत असत, आम्ही मंडळी सुद्धा त्या निमित्ताने येत असतो. एक सांप्रदायिक वारसा असल्यामुळं आज ही भौगोलिक परिस्थिती आपल्याला कसं समाधान या निमित्ताने भेटलं असलं. कारण ज्या संप्रदायामध्ये आपण वावरतो, ज्या संप्रदायामध्ये आपला हा प्रपंच शेतकरी आपल्या कष्ट करून या जीवनामध्ये एक मोकळा वेळ एक चांगल्या पद्धतीचा एक महाराजांच्या माध्यमाला ज्ञान प्राप्त व्हावं या दृष्टीने हे सप्ताहाचा आपण सर्व मंडळी कार्यक्रम ठेवत असतात. आज तरुण वर्गाने सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतल्याने पुढील भविष्यामध्ये आज जरी ही जुनी मंडळी दिसत असेल पण पुढील काळात आपल्या तरुण मंडळींना याचा वचा आणि वारसा चालवण्याच्या दृष्टीने तुम्ही चांगले प्रयत्न करीत आहात. मी आज हा कार्यक्रम अनेक वर्ष या कार्यक्रमाला येत असतो. मध्ये सुद्धा शिवरात्रीचे कार्यक्रम इथं होत असतात, त्या कार्यक्रमात येण्याची आमची येत असतो. म्हणून आपण जो हा कार्यक्रम या निमित्ताने हे असतो का त्या निमित्तानं मुंबईकर पुणेकर गावातील ग्रामस्थ या निमित्ताने एकत्र येऊन आपल्या या
या कार्याचं कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सादर करतात म्हणून पुन्हा या कार्यक्रमाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. SD मीडिया पुणे आता आपल्या सेवेत. आता चिंता सोडा, कारण कार्यक्रम तुमचा, जबाबदारी आमची. आता आपल्या कार्यक्रमाला रंगत द्या प्रोफेशनल आवाजातल्या बोलक्या निमंत्रण पत्रिकेने. आमच्याकडे आपल्या व्यवसायाची जाहिरात, विविध उद्घाटन सोहळे, वाढदिवस तसंच सामाजिक, धार्मिक, राजकीय, कलाक्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम तसंच लग्न पत्रिका आदींची जाहिरात आता करा प्रोफेशनल आवाजातल्या बोलक्या निमंत्रण पत्रिकेने. होय, बोलकी निमंत्रण पत्रिका. आमचे संपर्क क्रमांक 94 20 62 24 87 आणि 95 45 36 12 36.